हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे, तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हिंदू कॅलेंडरनुसार गणेश चतुर्थी तिथी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते। या दिवसापासून गणेश उत्सवाच्या सणाला सुरुवात होते। या दिवशी सार्वजनिक मंडळापासून ते घरोघरी लाडक्या बाप्पांचं स्वागत केलं जातं। गणपतीच्या उत्सवात बाप्पा 10 दिवसांसाठी घरी येतात आणि संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय होऊन जातं। तर यंदा गणेश चतुर्थी नेमकी कधी व गणेश मूर्ती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता, तसेच पूजा मांडणी आणि साहित्य याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यंदा 2025मध्ये 27 ऑगस्ट बुधवार या दिवशी गणेश चतुर्थी आहे। तर 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस असेल। तसेच 27 ऑगस्ट रोजी श्री गणेशाच्या पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी 11:05 ते 1:40 असेल। जर या वेळेत गणेशाची स्थापना करणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही गणेश मूर्ती स्थापित करू शकता। तर या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना बरेच जण गुरुजींकडून करून घेतात, परंतु प्रत्येकालाच गुरुजी बोलावून त्यांची स्थापना करणे शक्य नसते, कारण या दिवशी गुरुजी मिळणे देखील शक्य नसते। त्यामुळे घरच्या घरी आपण ही पूजा, स्थापना व प्राणप्रतिष्ठा कशी करावी। गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून शुद्ध स्नान करावे, अंगण स्वच्छ करावे, हळदीचे लेपन, रांगोळी या गोष्टी कराव्या। त्यानंतर रोजची देवपूजा करावी आणि ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत ती जागा किंवा संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावे। त्यानंतर जे काही डेकोरेशन किंवा साज सजावट जी करायची आहे ती आपण आधीच करून घ्यावी। गोमूत्र शिंपडून घ्यावे। तर गणपती बाप्पाची स्थापना ही पूर्व पश्चिम दिशेलाच करावी, त्याप्रमाणे तुम्ही सर्व साज सजावट करावी। जेव्हा गणेश मूर्ती आपण घरी आणत असतो तर ती नवीन वस्त्राने झाकून आणावी। त्यानंतर मूर्ती घरात घेताना आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर थोडे पाणी घालावे, त्यांना हळदी कुंकू लावावे, नमस्कार करावा, कारण त्यांच्यामार्फत गणेशाची आपल्या घरात प्रवेश करणार आहेत। त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवावी, कुंकू लावावे, डोळ्याला थोडे पाणी लावावे। त्यानंतर गणेश मूर्तीला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात। एक तुकडा उतरून टाकावा, नमस्कार करावा व त्या व्यक्तीने उजवा पाय घरात टाकून आत प्रवेश करावा। त्यानंतर पूजेसाठी लागणारे साहित्य काढून ठेवावे, त्यामुळे पूजा करताना आपल्याला उठावे लागणार नाही आणि पूजा व्यवस्थित होईल। तर पूजेसाठी लागणारे साहित्य पाणी, दूध, पंचामृत, हळदी कुंकू, चंदन, अत्तर, तांदूळ, वस्त्रमाळ, फुलं, दुर्वा, आघाडा, कापूर, धूप, दिवा, तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा आरतीसाठी। त्यानंतर जानवे, नैवेद्यामध्ये मोदक जर तुम्हाला बनवणे शक्य नसेल तर पेढे, लाडू किंवा इतर मिठाई तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, 5 प्रकारची फळं, विड्याची पाने, गणपती स्वरूप एक सुपारी घ्यावी किंवा अवेलेबल असतील तेवढी फळे घ्यावी। त्यानंतर मूर्तीसाठी फुलाचा हार, कलश पाण्याने भरलेला, त्यानंतर नारळ, नवे वस्त्र, ताम्हण, पळी, चमचा, सजावटीचे सामान, लाल फूल गणपतीला जे खूप आवडीचे आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करावी, त्यावर पाट ठेवून नवे वस्त्र अंथरावे किंवा लाल वस्त्र असेल तर चांगलेच, नसेल तर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही घ्यावे। त्यावर तांदळाने स्वास्तिक काढून घ्यावे। स्वास्तिकावर हळदी कुंकू अर्पण करावे। त्यावर गणेश मूर्तीची स्थापना करावी। त्यानंतर कोणतीही पूजा आरंभ करण्याआधी आपण दीप प्रज्वलित करत असतो, तर इथे दिवा लावून घ्यावा। दिव्याला हळदी कुंकू अर्पण करावे, फुलं अर्पण करावी व दिव्याला नमस्कार करावा। ओम श्री दीपदेवताभ्यो नमः, गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी हा मंत्र म्हणावा।
किंवा एखाद्या दिव्याचा श्लोक म्हणावा किंवा दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार हा म्हटला तरी चालेल. त्यानंतर स्वतःला कुंकू लावावे. पुरुषाला चंदनाचा गंध लावावा व स्त्रियांनी हळदी कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर कलश स्थापना करावी. गणपतीच्या उजव्या बाजूला कलश स्थापना करावी. खाली थोडे तांदूळ टाकावे. त्यावर हळदी कुंकू वाहावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशाला कुंकवाने स्वास्तिक काढावे व 5 रेषा खालून वरच्या दिशेने ओढाव्यात. त्यानंतर कलशामध्ये हळदी, कुंकू, दुर्वा, फूल, 1 नाणे व 1 सुपारी टाकावी. कलशावरती 5 किंवा 7 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावीत. त्यावर नारळ ठेवावा. शेंडी वरच्या बाजूला ठेवावी. त्यानंतर पाण्यात फूल बुडवून ते सर्व पूजेवर शिंपडावे. स्वतःवर शिंपडावे. याने सर्व शुद्धीकरण होते असे म्हणतात. तर गणपती बाप्पांचे वस्त्र काढावे. पूजेला सुरुवात करण्याआधी आचमन करावे. 3 वेळा डाव्या हाताने उजव्या हातात चमच्याने थोडे पाणी घ्यावे. ते प्यायचे आहे व 4थ्या वेळेस हातात पाणी घेऊन ते खाली ताम्हणात सोडायचे आहे. पहिल्या वेळेस डाव्या हाताने उजव्या हातात चमच्याभर पाणी घ्यावे. ते प्यावे ओम केशवाय नमः म्हणत. दुसऱ्या वेळेस पाणी घ्यायचे आहे. ओम नारायणाय नमः असे म्हणत ते प्यायचे. तिसरे वेळेस पाणी घ्यायचे. ओम माधवाय नमः म्हणत प्यायचे व 4थ्या वेळेस पाणी घ्यावे. ओम गोविंदाय नमः म्हणत पाणी ताम्हणात सोडायचे आहे. हे 2 वेळेस करावे म्हणजे आपल्याला द्विराचमन करायचे आहे. याने आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते. शुद्ध मनाने व शुद्ध अंतकरणाने अगदी भक्तिभावाने कोणतीही पूजा केल्यास पूजा चांगली होते व त्याचे चांगलेच फळ मिळते. त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यासाठी उजव्या हातात थोडे तांदूळ घ्यावे. डाव्या हाताने त्यावर हळदी कुंकू व फुलं घ्यावी. त्यावर चमच्याने थोडे पाणी घ्यावे व गणपती बाप्पांची प्रार्थना करावी की मी विष्णूंचे स्मरण करून या दिवशी पूजा करत आहे. त्यानंतर तुमचे गोत्र सांगावे. ज्यांना गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र सांगावे किंवा माझ्या कुटुंबासहित असं म्हणत माझ्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, विघ्ननाश, सुख समृद्धीसाठी, गणेशाची कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी ही पूजा करत आहे असं म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. संकल्प म्हणजे कोणत्याही कारणासाठी, कोणत्या इच्छेसाठी आपण ही पूजा करत आहोत ते सांगितले जाते. एखाद्या इच्छापूर्तीसाठी पूजा करत असाल तर संकल्प करताना ती सांगावी. त्यानंतर कलश पूजन करावे. कलशाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. ओम श्री कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंध, अक्षदा, पुष्पम समर्पयामी असं म्हणत नमस्कार करावा. हे तुम्ही मराठीत देखील म्हणू शकता. संस्कृत जमत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये हे कलश देवता मी तुला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करत आहे, नमस्कार करत आहे किंवा हे जरी नाही म्हणाला तरी संपूर्ण पूजा करत असताना तुम्ही ओम गणगणपते नमः हा मंत्र जाप करत संपूर्ण पूजा करावी. पूजा करताना त्या देवतेचे नामस्मरण करत जाप करत पूजा करावी. त्यानंतर आपल्याला विकत आणलेल्या मूर्तीला अभिषेक घालता येत नाही, कारण ती मूर्ती कलर केलेली, सजावट केलेली असते किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची किंवा शाडूची असते. त्यावर अभिषेक केल्यास ती खराब होऊ शकते. त्यामुळे आपण छोटी गणेश मूर्ती जी देवघरातील तुम्ही घेऊ शकता किंवा गणपती स्वरूप सुपारी घेऊ शकता, त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. प्रथम पाण्याने त्यावर अभिषेक करावा. त्याआधी गणपती बाप्पाला आपण पूजेसाठी आमंत्रित करावे. त्यासाठी थोड्या अक्षदा त्यावर टाकाव्यात, मूर्तीवर टाकाव्यात, सुपारीवर टाकाव्यात व त्यांना आमंत्रित करावे. आपण मराठीत म्हणू शकतो की गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पूजेसाठी आमंत्रित करत आहोत, बसण्यासाठी आसन देत आहोत. श्री गणेश देवताभ्यो नमः. आव्हानार्थी अक्षदाम समर्पयामी. श्री गणेश देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षदाम समर्पयामी. त्यानंतर पाण्याने स्नान घालावे. श्री गणेश देवताभ्यो नमः. स्नानम समर्पयामी. त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने स्नान घालावे.
पुन्हा पाण्याने स्नान घालावे. श्री महागणपते नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर सुपारी स्वच्छ करून ती 2 विड्याची पाने एकावर एक ठेवून त्यावर थोडे अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहायचे. त्यानंतर त्यावर ती सुपारी स्थापित करावी. गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला किंवा समोर आपण ती स्थापन करावी. त्यानंतर त्या सुपारीवर हळदी कुंकू अक्षदा फुलं दुर्वा अर्पण करावी. नमस्कार करावा. त्यानंतर आपण मूर्तीची पूजा करावी. आपण मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही, त्यामुळे आपण सुपारीवर हा अभिषेक करावा. आता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. आपण बाजारातून मूर्ती आणत असतो, त्यात आपल्याला प्राण आणायचे असतात. त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. तेव्हाच त्याला दैवत्व प्राप्त होते. त्यासाठी आपला उजवा हात गणेश मूर्तीच्या हृदयावर ठेवायचा व डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा व मंत्र म्हणावा. डोळे बंद करून आपण गणपती बाप्पाला म्हणावे, हे गणपती बाप्पा, आम्ही आमच्या हृदयातील प्राण प्रतिष्ठापित करत आहोत, तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असे म्हणत ओम गणगणपते नमः असा मंत्र तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा म्हणावा. त्यानंतर दुर्वा घेऊन थोडे तुपात बुडवून ती गणपती बाप्पांच्या डोळ्यांना लावायची. तसेच दोन्ही हाताला, पोटाला, पायाला लावायचे. त्यानंतर मूर्तीत प्राण आलेले आहेत असे समजून आपण त्याची पूजा करावी. त्यावर फुलाने पाणी शिंपडून घ्यावे, कारण त्या मूर्तीवर आपण अभिषेक करू शकत नाही, त्यामुळे फुलानेच पाणी शिंपडावे. त्यानंतर पंचामृत फुलाने शिंपडावे. त्यानंतर पुन्हा पाणी शिंपडावे. ओम श्री महागणपते नमः स्नानं समर्पयामी. ओम श्री महागणपते नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी असं म्हणत किंवा तुम्ही ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणत ही सर्व क्रिया करू शकता. त्यानंतर मूर्तीला अत्तर लावावे. त्यानंतर चंदन लावावे. त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करावे. त्यानंतर जानवे घालावे. हे गणपती बाप्पांच्या डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली घालावे. त्यानंतर वस्त्रमाळ घालावी. त्यानंतर जे काही आपण अलंकार किंवा फुलांचा हार घालावा. त्यानंतर दुर्वा आघाडा अर्पण कराव्यात. हे सर्व अर्पण करत असताना तुम्ही संस्कृतमधील मंत्र म्हणू शकता किंवा मराठीमध्ये, हे गणपती बाप्पा मी तुला चंदन अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला वस्त्रस्वरूप वस्त्रमाळ आणि जानवे अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा फुलं अर्पण करत आहोत असे म्हणत तुम्ही ही क्रिया करू शकता. किंवा ओम गणगणपते नमः हा मंत्र म्हणत तुम्ही ह्या सर्व गोष्टी करा. त्यानंतर गणपतीसमोर 2 विड्यांची पाने एकावर एक ठेवून त्यावर खारीक, 1 सुपारी, 1 खोबऱ्याचा तुकडा, 1 हळदकुंड, 1 नाणं, 1 सुपारी याप्रमाणे ठेवावे. हे तुम्ही 1 ठेवू शकता किंवा 2 किंवा 5 ठेवू शकता. त्यावर हळदी कुंकू अर्पण करावे. त्यावर फुलं अर्पण करावी. श्री महागणपते नमः तांबूलम समर्पयामी. हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला तांबूल अर्पण करत आहोत. त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर पाण्याचा चौकोन करून त्यावर नैवेद्य ठेवावा. तुम्ही मोदकाचा, गूळ खोबऱ्याचा किंवा मोदक नाही जमले तर मिठाईचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवावे. ओम श्री महागणपते नमः नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत पाणी फिरवावे. जे काही फळे असेल तर ते आपण याचप्रमाणे अर्पण करावे. ही सर्व पूजा करत असताना गणपती बाप्पाचे सतत नामस्मरण करत राहावे. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करावी, प्रार्थना करावी. सर्व घरात आरती दाखवावी, सर्वांना आरती द्यावी आणि नमस्कार करावा. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करावी. हे गणपती बाप्पा
काही चूक झाली असेल तर क्षमा करावी. मी तुमची यथाशक्ती यथाभक्ती पूजा केली. माझी तोडकी पूजा स्वीकार करावी. हे गणपती बाप्पा, मला मंत्र स्तोत्र येत नाहीत. मी अज्ञानाने जी काही पूजा केली ती कृपा करून स्वीकार करा. काही चूक झाली असेल तर क्षमा करा व माझ्यावर प्रसन्न राहाल. माझ्या कुटुंबावर सदैव तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या, अशी प्रार्थना करावी. त्यानंतर पुढील 10 दिवस सकाळ संध्याकाळ आरती करावी, नैवेद्य दाखवावा व मनोभावे पूजा करावी, नमस्कार करावा. अशा प्रकारे घरच्या घरी गणपती बाप्पांची पूजा करावी. ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा व माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.